नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता तुमचं स्वागत करते. नातेसंबंधावर असणाऱ्या या आपल्या व्हिडिओ सिरीजचा आज चौथा भाव आहे. चतुर्थ भाव हा नातेसंबंधामध्ये आई या शब्दासाठी आहे. आई या शब्दाचा अर्थ काय आहे? आत्मा अधिक ईश्वर म्हणजे आई. या दोघांचा जेव्हा संगम होतो तेव्हा आई या शब्दातला गोडवा, माया, ममत्व, वात्सल्य हे सर्व या शब्दामध्ये आहे. आत्मा जो अमर आहे आणि ईश्वर ज्याच्या प्रेमामध्ये किंवा जो आपल्याला सतत पाठीशी असतो असा, म्हणजे आई आपल्या सतत पाठीशी असते. आपण कशाही वागू दे पण ती आपल्याला जवळ घेते. आता भारताच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ माता होती. तसंच साने गुरुजींना सुसंस्कारित आणि चांगला अभ्यासक्रम घडवून देणारी आणि आयुष्यभर सुसंस्कारांची चिजोरी देणारी श्यामची आई म्हणून ओळखली गेली. श्रीकृष्णासारख्या महान अवताराला ममत्व देणारी यशोदा माता होती. आपल्याकडे एक म्हण आहे पहा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणजे ज्या माणसाकडे सगळं काही आहे, सगळ्या जगाचं स्वामित्व आहे, पण त्याच्याकडे जर आई नसेल तर तो खरोखरच भिकाऱ्यासारखा आहे. कारण प्रेमाच्या बाबतीत तो झिरो होतो. म्हणजे बालपणात प्रत्येकाचं आई हेच विश्व असतं. आज आपण जन्मपत्रिकेतील चतुर्थ स्थानाचा म्हणजे चौथ्या भावाचा नात्यांशी कसा संबंध येतो याविषयी समजून घेणार आहोत. म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चतुर्थ स्थान काय आहे? तर सर्व सौख्याचं स्थान आहे. हे मातृस्थान असल्यामुळे आईचे सौख्य कसे असते त्याचं मुख्यतः चतुर्थ स्थानावरनं आपल्याला विचार होतो. आईचा विचार करताना सावत्र आई, बाळाला सांभाळणारी दाई हे सगळं मातृसौख्य आले. हे सुखस्थान असल्यामुळे सर्व वस्तूंचं म्हणजे सगळ्या ज्या गोष्टींपासून आपल्याला सुख मिळतं त्या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यावरनं केला जातो. म्हणजे वास्तू, वाहन, मित्र या सगळ्यांचा विचार या स्थानावरून केला जातो. पहिल्या भावाची सांपत्तिक स्थितीसुद्धा या भावावरनं पाहिली जाते. जोडीदाराचा व्यवसाय आणि सासरे, तसंच चतुष्पाद प्राणी म्हणजे गाई गुरे, मोठा गोठा या सगळ्यांचा विचार या चतुर्थ स्थानात केला जातो. तसंच स्थावर मालमत्ता, जमीन जुमला यांचाही विचार चतुर्थ भावावरनं होतो. मोक्षस्थानाचा, मोक्ष त्रिकोणाचा हा आरंभ भाव आहे. मानवी जीवनात येणारी सुखदुःख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःखद प्रसंगी व्यक्ती सर्वस्वाचा त्याग करून मोक्षमार्गाकडे वळतो. या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याचा विचार जेव्हा इथे होतो त्याला मोक्षस्थान म्हणतो. आता चतुर्थ भावावरनं आणखीन आपण काय काय बघतो? जसं मातृसौख्य बघितलेलं आहे की जोपर्यंत आपण असतो निरपेक्ष प्रेम करणारी ही फक्त एक माताच असते आणि ती मुलं अगदी चांगली असली तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. मुलं वाईट असली तरीसुद्धा त्यांना सुधारण्याचा, वाईट म्हणजे वर्तणुकीने, व्यसनी किंवा इतर मार्गाने जाणारी मुलं असली तरी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न आई आपल्या परीने नेहमीच करत असते पहा. त्याचप्रमाणे प्रॉपर्टी, मग ती वंशपरंपरेने आलेली असेल किंवा आपण स्वतः बनवलेली असेल, त्याच्यावरनं मिळणारं आपल्याला ग्रहसौख्य, आपल्या घरात जेवढे लोक असतात त्यांच्याशी आपले जसे संबंध असतात
त्याप्रमाणे आपलं ग्रहसौख्य याच्यावरून ठरतं. त्याचप्रमाणे वृद्धापकाळातील सुखदुःख म्हणजे ज्यावेळेस आयुष्याचा शेवटचा भाग असतो त्यावेळेस आपण जेव्हा कर्तृत्वाच्या उंचीवर असतो तेव्हा वेगळे वागतो, पण ज्यावेळेस वृद्धापकाळामध्ये येतो, शरीरं गलितगात्र होतात, त्यावेळेस मात्र ही सुखदुःख चतुर्थ स्थानावरनं पाहिली जातात. चतुर्थ स्थानामध्ये केलेला संचय, नात्याचा संचय, प्रेमाचा संचय, संपत्तीचा संचय, घराचा संचय, या सगळ्याचा किंवा केलेल्या गुंतवणुकीचा संचय हा यावरून पाहिला जातो. तसंच विद्येमध्ये गुंतवलेला जो भाग असतो की विद्येमुळे निर्माण होणारा पैसा, ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती याचाही विचार आपण इथूनच करतो. तसंच आरोग्यशास्त्राच्या बाबतीत छाती आणि हृदयविकार यांचाही विचार चतुर्थ स्थानावरनं करतो.